हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दिस क्लास ऑफ द फिजिक्स. ओके, आजच्या लेक्चरला आपण आतापर्यंतचा जो झालेला पार्ट आहे त्याच्यावरचे काही डीसी पांडे मधले एमसीक्यूज आपण सॉल्व्ह करूया. ओके, विच इज कॉल्ड ॲज चेक पॉइंट. ओके, सो डीसी पांडे मधले काही एमसीक्यूज आपण सॉल्व्ह करतोय. सो फर्स्ट एमसीक्यू इज लाईक दिस. राईट कॉपर, स्टील, ग्लास अँड रबर इन ऑर्डर ॲट देअर इन्क्रीजिंग कोइफिशियंट ऑफ इलॅस्टिसिटी. ओके, सो इन्क्रीजिंग कोइफिशियंट ऑफ इलॅस्टिसिटी मध्ये काय करायचं आहे आपल्याला, हे प्लेस करायचं आहे इन द ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग कोइफिशियंट ऑफ इलॅस्टिसिटी. ओके, 4 मटेरियल्स आर गिवन हियर. Copper, steel, glass and rubber. Okay, coefficient of elasticity is minimum for the rubber. Okay, याच्यामध्ये मिनिमम बघितलं तर कोएफिशियंट ऑफ इलॅस्टिसिटी काय असतं, म्हणजे कोएफिशियंट ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजेच काय, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज मिनिमम फॉर दी रबर. इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये लावायचं आहे. सो दिस विल बी फर्स्ट. आफ्टर दॅट सेकंड इज द ग्लास, याचा कोएफिशियंट ऑफ इलॅस्टिसिटी कमी असतो. त्याच्यानंतर थर्ड इज द कॉपर and fourth is the steel. So in this way, increasing order, the coefficient of elasticity is there. So correct option will be answer D answer. Okay, next. Second question is like this. Young's modulus of material of wire is equal to, Young's modulus of material of wire is equal to, what will be the correct option? So Young's modulus should be there in terms of the stress. Now you know that Young's modulus is equal to stress divided by the strain. So in terms of stress answer जर काढायचा असेल तर strain फक्त आपल्याला रिप्लेस करावं लागेल. That is stress divided by strain is nothing but change in length upon original length. Okay. आता फर्स्ट ऑप्शन येऊ शकेल का ते चेक करावं लागेल आपल्याला. Stress divided by stress required to increase its length to 4 times. आता increase in length 4 times increase करायचं म्हणजे इलॉंगेशन किती होणार आहे, 3L डिवायडेड बाय काय होणार आहे, L होणार. म्हणजे ओरिजिनल लेंथ जर L असेल तर फायनल लेंथ होणार आहे 4L. म्हणजे फर्स्ट ऑप्शन मध्ये इलॉंगेशन होणार आहे 4L मायनस L, दॅट इज इक्वल टू 3L, अँड 3L डिवायडेड बाय L गेट कॅन्सल, अँड यंग्स मॉड्युलस विल बी स्ट्रेस डिवायडेड बाय 3 येणार आहे. इक्वल टू स्ट्रेस फक्त येत नाही, स्ट्रेस डिवायडेड बाय 3 येतं. सो फर्स्ट ऑप्शन इज इनकरेक्ट. स्ट्रेस रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट स्ट्रेन मीन्स 1 स्ट्रेन. हा ऑप्शन जो आहे तो करेक्ट येऊ शकेल बघा, कारण यंग्स मॉड्युलस इज स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन असतं. मग स्ट्रेन जर 1 असेल, इफ स्ट्रेन इज 1, युनिट मीन्स 1. ओके, 1 स्ट्रेन 1 असेल तर यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू स्ट्रेस येणार. सो सेकंड ऑप्शन इज द करेक्ट. सो ऑटोमॅटिकली थर्ड अँड फोर्थ ऑप्शन विल बी इनकरेक्ट. ओके, यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू स्ट्रेन होऊ शकत नाही, अँड यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू हाफ स्ट्रेन प्रोड्यूस इन इट, हे पण काय होऊ शकत नाही. सो सेकंड ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. Okay, next question. Which one of the following statements is wrong? Which one of the following statements is wrong? Okay, तर याच्यामधलं wrong statement आपल्याला find out करायचं आहे. Which one of the following statement is wrong? So first option is Young's modulus for a perfectly rigid body is 0. Okay, Young's modulus for perfectly rigid body is 0. Young's modulus for perfectly rigid body किती असतो, actually infinity असतो. Okay, it is not 0. So this is incorrect option. After that, bulk modulus is relevant for solid, liquid and gases. Bulk modulus solid, liquid, gases सगळ्यांनाच असतो. So this is a correct statement. This is a true statement. After that, rubber is less elastic than steel. This is also true. Okay. After that, Young's modulus and shear modulus are relevant to the solid. Young's modulus आणि shear modulus म्हणजे modulus of rigidity फक्त solid ला असतं. Okay, liquid ला नसतं. So this is also true. And stretching of coil spring is determined by its shear modulus. कॉइलचं ज्यावेळी आपण स्ट्रेचिंग आपण करतोय त्यावेळी त्या कॉइलचं ट्विस्टिंग होतंय, आणि ट्विस्टिंग जिथं होतंय तिथं shear modulus येतो. So this is also true. So correct. याच्यामधलं रॉंग स्टेटमेंट फक्त फर्स्ट येणार आहे. सो ऑप्शन इज ए, ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन.
Okay. Two wires are made up of same material and have the same volume. However, wire 1 has a cross-sectional area A and wire 2 has cross-sectional area 3A. If length of wire 1 is increased by delta x by applying force F, how much force is needed to stretch the wire 2 by the same amount? Okay. How much force is needed to stretch the wire 2 by the same amount? Now, what are the given things in this question? ते सुरुवातीला आपण लिहूया. First, two wires made up of same material. Same material means y1 is equal to y2. Suppose these two wires are 1 and 2 असतील. 1 and 2 wire असतील. Okay. तर टू वायर्स आर मेड अप ऑफ सेम मटेरियल. मटेरियल सेम म्हणजे दोघांचा यंग्स मॉड्युलस सेम येणार आहे. They have same volume, that is volume of wire 1 is equal to volume of wire 2. Now you should know the formula for volume of the wire. Volume of wire is equal to area of cross section into length. So A1 L1 is equal to काय होणार आहे? A2 L2 होणार आहे. हे कुठून आलं? Volume of first wire is equal to volume of second wire. Volume of first wire is A1 L1. Area of cross section into length is the formula for the volume. Remember this formula because wire is in cylindrical shape, correct na? And volume of cylinder is area of cross section into its length. Okay, so V1 is equal to V2, therefore A1 L1 is equal to A2 L2. So therefore here I can write from this relation A1 by A2 is equal to L2 divided by L1. Okay, बघा फर्स्ट इन्फॉर्मेशन y1 is equal to y2 दिले. सेकंड इन्फॉर्मेशन व्हॉल्यूम्स आर सेम असं म्हटलंय. सो A1 L1 is equal to A2 L2. A2 ला LHS ला नेलं, L1 ला RHS ला नेलं. A1 by A2 is equal to L2 by L1 झालं. However, wire 1 has cross sectional area A and wire 2 has cross sectional area 3A. A1 A2 च्या व्हॅल्यू पण दिलेत. A1 is given as A and A2 is given as 3A. Area of cross section is also given. ठीक है. If length of wire 1 is increased by delta x by applying force F, म्हणजे पहिल्या वायरवरचा फोर्स दिला F1 is equal to F आहे. पहिल्या वायरवरचा फोर्स. तर सेकंड वायरवरचा फोर्स काढायचा आहे. हाऊ मच फोर्स इज नीडेड टू स्ट्रेच वायर 2? F2 is to be calculated. सेकंड वायरवरचा फोर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. टू स्ट्रेच द वायर बाय सेम अमाऊंट. स्ट्रेच द वायर बाय सेम अमाऊंट म्हणजे काय? तर दोघांचं इलॉंगेशन सेम झालं पाहिजे. म्हणजे इलॉंगेशन ऑफ वायर फर्स्ट मस्ट बी इक्वल टू काय झालं पाहिजे? या प्रॉब्लेम मध्ये इलॉंगेशन ऑफ वायर 2 झालं पाहिजे. टू स्ट्रेच बाय सेम अमाऊंट म्हटलंय ना. इलॉंगेशनचा फॉर्म्युला असतो प्ले किंवा फ्ले असा आपण लिहूया. FL upon AY. F1 L1 A1 Y1 must be equal to काय झालं पाहिजे? F2 L2 A2 Y2. Now we are going to place all the values. Now here we know that Y1 is equal to Y2, so this Y1 and Y2 get cancelled. F1 is equal to F, okay, into L1 divided by A1 is equal to F2 is to be calculated. A1 ची व्हॅल्यू पण प्लेस करतो मी इथं किंवा नंतर प्लेस करूया. A1 as it is. A1 as it is. L2 divided by A2 is remaining. Now F2 is to be calculated. Formula for F2 will be F2 फक्त RHS ला ठेवूया, बाकी सगळं LHS ला लिहूया. So F will remain as it is. सगळं व्यवस्थित रेशो मध्ये लिहूया. A2 divided by A1 होणार because A2 is coming to the numerator. A2 divided by A1 into L1 divided by L2 असं होणार ना. L1 will remain as it is. L2 will go to the denominator. आणि याच्यामध्ये सगळे आता व्हॅल्यूज प्लेस करायचे आहेत. So F2 is equal to F as it is A2 by A1. A2 divided by A1 that is equal to 3A by A into L1 by L2. Now here from this relation we can write L1 by L2. L1 by L2 is again A2 by A1 because this is L2 by L1 is equal to A1 by A2. So L1 by L2 will be equal to A2 divided by A1. Here A and A get cancelled. F into 3. Once again value of A2 is 3A divided by A, that is value of A1, and therefore F2 force is equal to once again A get cancelled
and 9F is the final answer. Okay, 9F is the final answer. So answer is last option, D answer. Okay. A rubber cord 10 meter is suspended vertically. How much does it stretch under own weight? Okay. Density is given, Young's modulus is given, value of G is given. Now you should remember this formula, that is elongation due to own weight. Once again formula is play. ओके, इलॉंगेशनचा फॉर्म्युला प्ले येणार आहे आणि पी च्या ठिकाणी काय ठेवायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं, आठवते का बघा. इलॉंगेशन ड्यू टू ओन वेट घ्यायचं असेल तर काय करायचं असतं, पी च्या ठिकाणी mg/2 घ्यायचं असतं, L divided by AY. Okay. Now here this formula should be in terms of density. Now here mass फक्त मी रिप्लेस करतो आता फक्त. Mass is nothing but area of cross section into length into density. Mass is nothing but volume into density, na? Mass is equal to volume into density. Okay, and volume is area of cross section into length into density divided by 2 into L divided by AY. Okay, बघा पुन्हा एकदा सांगतोय, elongation is given by formula play. P means force. Force फक्त किती घ्यायचा आहे, elongation due to own weight क्वेश्चन मध्ये आलं की फोर्स mg/2 घ्यायचा, हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे, mg/2. सो परत m ला मी रिप्लेस केलं, इथं m ला रिप्लेस केल्यानंतर काय येणार आहे, AL रो डिवायडेड बाय 2, अजून G लिहायचं राहिलं, इथं G काय येणार आहे. ओके, डिवायडेड बाय काय येणार आहे, AY. नाउ हियर A and A get cancel and elongation due to own weight चा फॉर्म्युला येणार आहे, that is L square, L into L square rho G divided by 2Y. Correct na? L square rho G divided by 2Y. Now I am going to place all the values. Okay, rubber cord 10 meter long, so 10 square, that is equal to 100. Density is given, density is 1500, 1500. Value of G is to be taken as 10 divided by 2. Young's modulus is 5 into 10 raised to 8. Okay, so 5 into 2, that is equal to 10, and this 10 get cancelled. Okay, so L is equal to 15 into, हे बघा 15 जर सेपरेट केलं तर न्यूमरेटरला किती होणार आहे, 100 into 100 राहणार ना. 15 फक्त मी सेपरेट काढलंय, 100 into 100, that is 10 raised to 4, and 10 raised to 4 divided by 10 raised to 8, that is 10 raised to minus 4 meter. So answer will be 15 into 10 raised to minus 4. A answer is there. Okay, so that is the answer. Next question. Two similar wires under the same load yield elongation of 0.1 mm and 0.05 millimeter. Two similar wires are there and elongation of both wires are given. Elongation of first wire is 0.1 millimeter and elongation of second wire is also given, that is 0.05 millimeter. Elongations are given. Okay, millimeter respectively. If area of cross section of first wire, area of cross section of first wire is 4 millimeter square, then area of cross section of the second wire is to be calculated. Okay, आता याच्यामध्ये आणखी काय दिलंय, टू सिमिलर वायर्स म्हणजे दोघांचा यंग्स मॉड्युलस मी तेवढाच घेणार. अंडर द सेम लोड मीन्स दोघांचा फोर्स P1 इज इक्वल टू P2 किंवा F1 इज इक्वल टू F2 लिहिणार. ओके, एरिया ऑफ क्रॉस सेक्शनचा इथं काय विचार, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ सेकंड वायर फाइंड आउट करायला सांगितलंय. बघा आता इथं काय करणार, इलॉंगेशनचा फॉर्म्युला काय आहे, इलॉंगेशन L इज इक्वल टू प्ले PL अपॉन AY. सो फर्स्ट वायरचं इलॉंगेशन इथे व्हॅल्यू सगळ्या प्लेस करतो. फर्स्ट वायरचं इलॉंगेशन येणार आहे 0.1 इज इक्वल टू
पहिल्यावरचा लोड पीच घेऊया. पहिल्याने दुसऱ्यावरचा लोड काय घेणार आहे? P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू P घेणार आहे. ओके. त्याच्यानंतर त्यांची सिमिलर वायर म्हणजे याचा अर्थ इथं लेंथची इन्फॉर्मेशन जर दिलेली नसेल तर लेंथ ऍज इट इज घ्यावी लागणार आहे. ओके. लेंथ विल बी टेकन ऍज इट इज. दोघांची लेंथ काय करूया? L1 इज इक्वल टू L2 इज इक्वल टू L घेऊया. दॅट इज द ओरिजिनल लेंथ. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ फर्स्ट वायर इज 4 mm square. Okay. Into Young's modulus. Young's modulus is y. So this is the elongation formula for the elongation of the first wire. Next, for the second wire, it is 0.05 is the elongation. Force is same, length is same. Area of cross section is to be calculated into Young's modulus is same. या दोन इक्वेशनचं फक्त डिव्हिजन करूया. So 0.1 divided by 0.05 is equal to PL by Y get cancel. 0.1 मधलं 1/4 राहणार आणि 0.05 च्या इक्वेशन मधलं 1/A2 राहणार आहे. ओके. So this will become A2 divided by 4. So A2 by 4 is 0.1 divided by 0.05. So 0.1 divided by 0.05 means it is equal to 2. A2 divided by 4. So therefore A2 is equal to 4 into 2, that is equal to 8 mm square. Okay. So this is the one method to solve. Another method, दुसरी method पण सांगतो मी तुम्हाला. Another method. Second method is that what is the formula for elongation? Elongation is given by formula play. आता याच्यामध्ये काय करायचं? जे सेम आहे ना ते सगळं काढून टाकायचं. दोन्ही वायरवरचा फोर्स सेम आहे, दोन्ही वायरची लेंथ सेम आहे आणि दोन्ही वायरचा यंग्स मॉड्युलस सेम आहे. हे सगळे सेम आहेत म्हणजे सगळे कॉन्स्टंट आहेत. कॉन्स्टंट काढून टाकल्यानंतर इक्वलचं काय करावं लागतं? डायरेक्टली प्रपोर्शनल करावं लागतं. L इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय राहणार? 1/A. फक्त एरिया चेंज झालाय आणि मग आता हे रेशो मध्ये लिहायचं. रेशो मध्ये कसं लिहिणार आहे? L1/L2 इज इक्वल टू A2 डिवाइडेड बाय A1 लिहिणार. ओके. सो दिस इज अनदर मेथड. ओके. और अल्टरनेटिव्ह मेथड. अल्टरनेटिव्ह मेथड मध्ये काय केलंय बघा, डायरेक्ट सोडवता येते. L इज इक्वल टू प्ले. दोन्ही वायरवरचं PLY सेम आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट काढून टाकल्यानंतर L इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 1/A राहणार आहे. सो रेशो लिहायचा. आता रेशो कसा लिहायचा मी सांगितलंय तुम्हाला. L1/L2 इज इक्वल टू इनव्हर्सली असेल तर A2/A1 लिहायचं असतं. ओके. नेक्स्ट आता व्हॅल्यू प्लेस करूया. L1 इज 0.1 elongation. L2 is 0.05. Okay. After that, A2 is to be calculated and A1 is given as that is 4. So 0.1 divided by 0.05 that is equal to 2 is equal to A2 divided by 4 and therefore A2 is equal to 8 mm square. So in this way also you can calculate this answer. A 5 meter long aluminum wire, Young's modulus. Now here whatever given things now we are going to write. Length is given as 5 meter. Okay. After that Young's modulus is given. Young's modulus is 7 into 10 raised to 10 Newton per meter square. Of diameter 3 mm. So diameter is given as 3 mm. So radius will be equal to diameter by 2 na. So diameter by 2 means 3 divided by 2 that is equal to 1.5 millimeter. Okay. So 1.5 millimeter means 1.5 into 10 raised to minus 3 meter. Support a 40 kg mass. म्हणजे याच्यावरचा फोर्स जो आहे ना तो mg लिहावा लागेल. कारण त्या वायरला काय केलेलं आहे? 40 kg चं मास सस्पेंड केलेलं आहे. So force acting on the wire will be equal to mg. M is given as 40 and value of g is approximately suppose 10. So this is 400 Newton. This is the force. Young's modulus also given. Young's modulus is 12 into 10 raised to 10 Newton per meter square. Once again listen question. A 5 meter long aluminum wire 7 into 10 raised to 10 Newton meter square of diameter 3 millimeter support a 40 kg mass. Okay. So this is the information related to the aluminum wire. In order to have same elongation in copper wire, this is the Young's modulus of copper wire. Copper wire of same length under same weight. Okay.
Once again here length of aluminum is equal to length of copper question मध्ये दिलेला आहे. Same length under same weight, that is force on aluminum is equal to force on copper दिलेला आहे. Force on aluminum is equal to force on copper. Same force is applied. The diameter should now be diameter. Okay. Now the radius find out करूया. This is the radius of aluminum and radius of copper is to be calculated. From that we can calculate the diameter. Once again काय करूया, इथं रेशोची मेथड यूज करूया. दोन्ही मध्ये सेम काय पाहिजे म्हणून सांगितलंय, त्याचा फॉर्म्युला यूज करायचा. ओके, सेम टू हॅव द सेम इलॉंगेशन इन द कॉपर वायर. कॉपर वायर मध्ये सेम इलॉंगेशन प्रोड्यूस होण्यासाठी ओके किती डायमीटरची वायर कॉपरची यूज करावी लागेल असा क्वेश्चन आहे. ओके, नाउ फॉर्म्युला फॉर इलॉंगेशन इज प्ले. आता रेशोच्या मेथड मध्ये काय करतो, रेशोच्या मेथडनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर कॉन्स्टंट सगळे म्हणजे सेम असणाऱ्या टर्म काढून टाकायच्या. बघा, इन ऑर्डर टू हॅव द सेम इलॉंगेशन इन कॉपर वायर ऑफ सेम लेंथ, म्हणजे दोघांची लेंथ सेम आहे, अंडर द सेम वेट, म्हणजे दोघांच्यावरचा फोर्स सेम आहे. ओके, आणि यंग्स मॉड्युलस मात्र डिफरंट आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अकॉर्डिंग टू द रेडियस किंवा डायमीटर डिफरंट येणार आहे. म्हणजे इथे लिहू शकतो आपण एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/AY. कॉन्स्टंट काढून टाकल्यानंतर इक्वॅलिटीचं काय करायचं, डायरेक्टली प्रोपोर्शनल मध्ये कन्व्हर्जन करायचं. आणि मग आता हा रेशो लिहायचा आहे आपल्याला, रेशो इन ऑर्डर टू हॅव द सेम इलॉंगेशन. सो आता L1/L2 लिहितो. L1/L2 is equal to A2 divided by A1 because it is inversely proportional into Y2 divided by Y1 because elongation ला area of cross section आणि यंग्स मॉड्युलस दोघेही इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. सो L1/L2 लिहिलं तर A2/A1 into Y2/Y1 लिहावं लागेल. ओके, नेक्स्ट दोन्हीचं इलॉंगेशन सेम प्रोड्यूस व्हायला पाहिजे, म्हणजे जेवढं L1 असणार तेवढंच L2 असणार आहे. सो LHS is going to become 1. A2 divided by A1 into Y2 divided by Y1. Okay. So here आता हा डायमीटर किंवा रेडियसच्या स्वरूपात हा फॉर्म्युला कन्वर्ट करूया in terms of radius. A2 means pi R2 square, A1 means pi R1 square into Y2 divided by Y1. आणि याच्यामध्ये आता pi pi गेट कॅन्सल आणि सगळ्या व्हॅल्यूज प्लेस करूया. R2 is to be find out. R2 square, R1 square is equal to 1.5 into 10 raised to minus 3 चा स्क्वेअर. डायरेक्टली स्क्वेअर करून लिहितो. 1.5 चा स्क्वेअर 2.25, 10 raised to minus 3 चा स्क्वेअर येणार आहे 10 raised to minus 6. ओके, that is the R1 square into Young's modulus of second wire is 12. Second wire is, it is 12 na, it is 12 into 10 raised to 10 divided by aluminum 10 into 10 raised to 10. Now here 10 raised to 10, 10 raised to 10 get cancel. R2 square is equal to सगळे LHS ला नेऊया. ओके, 2.25 into 10 raised to minus 6 into 7 divided by 12. Okay, so this calculation is required to be done. Okay, so 2.25 into 7 होणार 15.75 divided by 12 into 10 raised to minus 6. Okay, so that is equal to 15.75, okay, divided by 12. This value is coming to be 1.3125 into 10 raised to minus 6. That is R2 square ना, this is R2 square. तर याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढावा लागेल. स्क्वेअर रूट ऑफ
1.3125 चा स्क्वेअर रूट येतो, दॅट इज 1.145 into 10 raised to minus 3, that is equal to R2, and therefore R2 is equal to 10 raised to minus 3 means milli na, so 1.145 millimeter is the answer. Millimeter. This is the radius of the second wire. It's a double करूया. Correct ना? इथं करेक्शन आहे 2.25 into 10 raised to minus 6 into 7 होणार आहे, into 7 divided by 12 होणार आहे. Okay, that is R2 square is equal to 2.25 into 7 divided by 12. So this value is coming to be 1.3125 into 10 raised to minus 6. Okay, 10 raised to minus 6 and square root of this. Same value is coming. So once again, square root of this is R2 is 1.145 into 10 raised to minus 3. So R2 is coming to be 1.145 millimeter. Okay, 10 raised to minus 3 means milli, because this answer is in meter, millimeter. So diameter of the second wire is 2 times radius of the second wire, that is 2 times 1.145, and this is coming to be 2.290. Okay, millimeter. That should be the answer actually. हा प्रॉब्लेम once again different method ना थोड़ा सा सॉल्व करूया. One more times. Alternative method. Okay, so once again listen this problem carefully. There are two wires. First is the aluminum wire. Okay, length of aluminum wire is equal to 5 meter. After that, Young's modulus of aluminum wire is equal to 7 into 10 raised to 10 Newton per meter square. Diameter of the aluminum wire is given, that is 3 millimeter, and it support a 40 kg mass. In order to have the same elongation in the copper wire, okay, due to this there will be certain elongation of the aluminum wire. Okay, आता काय विचारलंय, same elongation in copper wire, that is elongation of aluminum wire should be equal to elongation of copper wire असला पाहिजे. Okay, Young's modulus of copper is given. Young's modulus of copper is 12 into 10 raised to 10 Newton per meter square. Okay, same length, that is length of aluminum wire is equal to length of the copper wire, that is once again 5 meter. Under the same weight, म्हणजे दोघांच्यावरचा फोर्स काय आहे, सेम आहे, that is force on aluminum wire is equal to force on the copper wire. The diameter should now be, that is diameter of the copper wire is to be calculated. So this is the information given. Once again बघा, elongationचा फॉर्म्युला आहे प्ले. याच फॉर्म्युल्यामध्ये फर्स्ट स्टेप मध्येच मी काय करतो, मॉडिफिकेशन करतो. P as it is, L as it is. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय असतं, पाय आर स्क्वेअर किंवा पाय डी स्क्वेअर बाय 4 असतं. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय असतं, एक तर पाय आर स्क्वेअर असतं, आणि रेडियस म्हणजे डायमीटर बाय 2 असतं, माहिती आहे ना, पाय इंटू डायमीटर बाय 2, दॅट इज द रेडियस स्क्वेअर, म्हणजे काय येणार आहे, पाय डी स्क्वेअर बाय 4 होणार एरिया. ओके, सो PL as it is, एरियाच्या ठिकाणी पाय डी स्क्वेअर बाय 4 लिहिलं इंटू वाय, 4 न्यूमरेटरला जाणार. ओके, 4 न्यूमरेटरला जाणार, 4 PL अपॉन पाय डी स्क्वेअर वाय. सो दिस इज द फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ द डायमीटर. आता आपल्याला काय करायचं आहे, डायमीटरच काढायचं आहे ना, मग डायमीटरचा याच्यावरून फॉर्म्युला काढतो. तर डी स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार बघा, डी स्क्वेअर फॉर्म्युला, डी स्क्वेअरला LHS ला घेतो, काय येणार 4 PL डिवायडेड बाय पाय स्मॉल l RHS ला येणार इंटू वाय होणार.
ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, सेम थिंग ज्या सगळ्या आहेत ना त्या काढून टाकाव्या लागतील. सेम थिंग ज्या काय असतील त्या, म्हणजे रेशोची मेथड. 4 इज सेम, 4 नंबर दोन्ही वायरला तेवढाच असणार, तो काय एकाला 4 आणि दुसऱ्याला 5 होणार नाहीये. लोड इज सेम, लेंथ दोन्हीची सेम दिली आहे. ओके, इलॉंगेशन दोन्हीमध्ये तेवढंच प्रोड्यूस व्हायला पाहिजे म्हणून सांगितलंय. पाय इज ऑल्सो ए कॉन्स्टंट, म्हणजे शिल्लक काय राहते फक्त वाय. वाय फक्त दोघांचा डिफरंट आहे. सो डी स्क्वेअर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय असं आपण लिहू शकतो. ओके, डी स्क्वेअर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय अँड देअरफॉर डायमीटर कुणाचा काढायचा आहे, कॉपरचा काढायचा आहे. डायमीटर ऑफ कॉपर डिवायडेड बाय डायमीटर ऑफ अल्युमिनियम ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर ना, रेशो लिहायचं म्हणजे काय, डी स्क्वेअर म्हणजे D1 बाय D2 ब्रॅकेट स्क्वेअर लिहायचं. म्हणजे डी ऑफ कॉपर डिवायडेड बाय डी अल्युमिनियम स्क्वेअर इज इक्वल टू हे इनव्हर्सली आहे ना, देअरफॉर वाय अल्युमिनियम डिवायडेड बाय काय होणार आहे, वाय कॉपर होणार आहे. याच्यामध्ये व्हॅल्यूज प्लेस करूया. वाय ऑफ अल्युमिनियम किती आहे, दॅट इज 7 × 10⁻10 आहे, डिवायडेड बाय कॉपर किती आहे, 12 × 10⁻10 आहे. So 10⁻10, 10⁻10 get cancel. It is 7 divided by 12. Okay, 7 divided by 12. आता 7 divided by 12 ची व्हॅल्यू काढतो आणि त्याचा स्क्वेअर रूट घेतो. So square root of 7 divided by 12, this value is coming to be D copper divided by D aluminum. ही व्हॅल्यू येणार आहे 0.7638 येणार आहे. Diameter of copper divided by diameter of aluminum. So diameter of copper is equal to येणार आहे 0.7638 into diameter of the aluminum. Okay, diameter of aluminum is given as 3. Okay, so this into 3. So this answer is once again coming to be 2.291. Okay, millimeter. So this is your final answer. सेम आन्सर प्रिव्हियस मेथडनं देखील आलेलं होतं. याचा अर्थ या क्वेश्चन मध्ये काय आहे, देर इज सम प्रिंटिंग मिस्टेक. काही क्वेश्चन मध्ये बुकच्या DC पांडेच्या बुकमध्ये काही क्वेश्चन मध्ये प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत. ओके, तर 2.2चं याच्यामध्ये एखादा आन्सर पाहिजे होतं डेफिनेटली, ते आन्सर इथं नाहीये. ओके, 2.2 हे आन्सरच नाहीये. ओके, तर इथं आपण ई ऑप्शन लिहूया आणि करेक्ट आन्सर लिहूया 2.29 मीन्स 2.3 millimeter. So this is the correct answer, 2.3. Okay, after this next question. Next question, question number 8 and question number 9. Question number 8 is choose the wrong statement. Which one is the wrong statement? The bulk modulus of solid is much larger than the liquids. This is correct thing. Bulk modulus जो आहे तुम्ही बघितलं तर bulk modulus of solid सगळ्यात जास्त असतो. ओके, त्याच्यापेक्षा कमी कुणाचा असतो, लिक्विडचा असतो, आणि सगळ्यात कमी कुणाचा असतो, गॅसेसचा असतो. Bulk modulus of solid is much larger than the liquid. Gases are least compressible. Gases are not least compressible, they are more compressible. Gases आपण काय करू शकतो, इझिली कॉम्प्रेस करू शकतो. So this is the false statement, wrong statement. Incompressibility of the liquid is due to tight coupling. म्हणजे सॉलिड इनकॉम्प्रेसिबल का असतात किंवा कॉम्प्रेस का होत नाही, तर ड्यू टू त्यांच्यामध्ये म्हणजे मॉलिक्युल्स मध्ये काय असतं, स्ट्रॉंग बॉन्डिंग असतं. त्यांच्या मॉलिक्युल मध्ये स्ट्रॉंग बॉन्डिंग असतं. त्या स्ट्रॉंग बॉन्डलाच काय म्हटलं जातं, टाईट कपलिंग म्हटलं जातं. Reciprocal of bulk modulus is called as compressibility. This is also correct. So A is true, C is true, and D is also true. Okay, so B option is the false option, and therefore answer is B. The bulk modulus of ideal gas at constant temperature is, okay, so you have to remember this thing. Bulk modulus of ideal gas at constant temperature, that is isothermal process, is equal to pressure of the gas असतं. हे तुम्हाला सध्या तरी लक्षात ठेवावं लागेल. याचा पार्ट जो आहे तो तुम्हाला काय कुठं मिळेल, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस किंवा थर्मोडायनेमिक्स या टॉपिक मध्ये याचं डेरिवेशन आहे. सध्या तरी लक्षात ठेवा की बल्क मॉड्युलस ऑफ आयडियल गॅस ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर असेल तर, बघा गॅसचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असेल तर काय होणार आहे, बल्क मॉड्युलस इज इक्वल टू प्रेशर ऑफ द गॅस. बल्क मॉड्युलस ऑफ गॅस इज इक्वल टू एक्झॅक्टली इक्वल टू काय तर प्रेशर ऑफ द गॅस येतं.
Next question. Question number 10. A uniform fuse is subjected to volume expansion, volume compression. If each side is decreased by 1%, then bulk strain is. Decrease in side delay. Decrease in side means L by L delay तुम्हाला. That is 1 divided by 100. साइड मधला डिक्रीज दिलाय ना, साइड मधला डिक्रीज म्हणजे लेंथ मधला डिक्रीज. म्हणजे ओरिजिनल लेंथ 100 असेल तर 1% न डिक्रीज होते, म्हणजे इलॉंगेशन किंवा कॉम्प्रेशन जे काय असेल ते 1% असणार. 100% ला 1%. L by L 1 by 100 झालं. तर बल्क स्ट्रेन विचारलंय. बल्क स्ट्रेन मीन्स डेल्टा V by V. बल्क स्ट्रेन म्हणजे व्हॉल्यूमची स्ट्रेन, व्हॉल्यूम स्ट्रेन, हे लक्षात ठेवा. Bulk strain means volumetric strain, delta V by V. Now you should know this formula. Delta V by V is equal to 3 times L by L असतं. Okay, so 3 times 1 by 100, that is 3 by 100. So 3 by 100 is equal to 0.03. So correct option is last option. This is the next question. Average depth of Indian Ocean is about 3000 meters. So depth is given. Average depth 3000 meter. The fractional compression delta V by V of water at the bottom of ocean is. Okay, so delta V by V calculate करायला सांगितलंय आपल्याला. आता फॉर्म्युला आठवतोय का बघा. डेल्टा V by V is equal to असतं डेल्टा P by K. This is a very important formula. डेल्टा V by V is equal to डेल्टा P by K. So this डेल्टा V by V कॅल्क्युलेट करायचं म्हणजे डेल्टा P by K कॅल्क्युलेट करायचं आहे. आता डेल्टा P चा फॉर्म्युला येणार आहे रो इंटू G इंटू डेप्थ. सो दिस इज द फॉर्म्युला फ्रॉम दी फ्लुइड मेकॅनिक्स टॉपिक. म्हणजे लक्षात घ्या, ओशनच्या आपण खाली गेलो ना तर काय होतं, प्रेशर वाढत 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 जातं. आणि ओशनच्या खाली म्हणजे सरफेसच्या खाली जर गेलो तर किती प्रेशर क्रिएट होतं, तर डेन्सिटी ऑफ वॉटर इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू डेप्थ. हा प्रेशरचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, विच इज फ्रॉम द टॉपिक फ्लुइड मेकॅनिक्स. म्हणजे लिक्विडच्या सरफेस पासून आपण खाली गेलो तर प्रेशर वाढत जातं, आणि लिक्विड सरफेस पासून डी इतक्या डेप्थला गेलो, लिक्विड सरफेस पासून डी इतक्या डेप्थला गेलो तर प्रेशर क्रिएट होतं रो जी डी डिवायडेड बाय के. हियर रो इज द डेन्सिटी. या व्हॅल्यू फक्त प्लेस करूया. नाउ हियर डेन्सिटी ऑफ वॉटर यू शुड नो. ओके, डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1000 kg per meter cube. वॉटरची डेन्सिटी 1000 kg per meter cube आहे. जी ची व्हॅल्यू 10 घ्यायला सांगितले क्वेश्चन मध्ये. डी इज द डेप्थ. किती डेप्थ आहे, 3000 मीटर इज द डेप्थ, डिवायडेड बाय द बल्क मॉड्युलस, दॅट इज 2.2 into 10⁹. ओके, अँड ऑल द आन्सर्स आर इन पर्सेंटेज. म्हणजे पर्सेंटेज मध्ये काढायचं असेल तर काय करायचं, याला इंटू परत 100 करायचं. नेहमी लक्षात ठेवा, इंटू 100 आन्सर येणार आहे पर्सेंटेज मध्ये. ओके, सो डेल्टा V by V पर्सेंटेज मध्ये पाहिजे, सगळे आन्सर पर्सेंटेज मध्ये पाहिजे असतील तर इंटू 100 परत करायचं. ओके, सो दिस कॅल्क्युलेशन इज रिक्वायर्ड टू बी डन नाउ. दॅट इज न्यूमरेटरला किती होणार बघा, 3 into 10⁻² किती होणार आहे, 3 into 10⁻². हे 30, हे 10 आणि हे 30 म्हणजे टोटल, आणि हे 100 मधले 20 म्हणजे किती होणार टोटल न्यूमरेटरला, 3 + 1 4 + 3 7 + 2 9 होणार 0. ओके, 1 वर 90 म्हणजे 10⁻9 डिवायडेड बाय 2.2 into 10⁻9. 10⁻9 गेट कॅन्सल. सो 3 डिवायडेड बाय 2.2 होणार आहे. आणि 3 डिवायडेड बाय 2.2 तुम्ही करू शकताय. सुरुवातीला 2 न डिवाइड करा आणि मग कॅल्क्युलेशन होईल. दिस आन्सर इज कमिंग टू बी 1.36. 1.36%. Okay, so this is the answer. C option is the correct option.